नमस्कार फ्रेंड, कसे आहेत? बरे आहेत का? नमस्कार फ्रेंड, दीपाली गोई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला, आता संध्याकाळचे वाजलेले आहे 6:30. आता जेवण बनवायची तयारी झालेली आहे आणि सगळ्यात मोठा हा सगळ्या आपल्या बायकाचा प्रश्न, भाजी काय बनवावं. तो भरपूर असा मोठा प्रश्न आहे. घरामध्ये सगळं काही असतं अवेलेबल, पण माणसाला कसं सुचत नाही काय भाजी करावं. तर मग आता भाजीपाला नव्हता, मिस्टर गेलेले आणायला. म्हटलं तोपर्यंत वेळ होईल, तर मग मी अगोदरच टाकली बरं का भाजी शिजायला. मी तुमच्यासोबत शेअर करणार होते, पण माझ्या आठवणीतच आला नाही. मोबाईल चार्जिंगला लावलेला होता. नंतर लक्षात आलं की चला म्हणून थोड्याशा गप्पा मारूया. आता जेवण बनवता बनवता गप्पा पण होतात, आपला स्वयंपाक पण होते. मुलं आल्याच्या नंतर मग डायरेक्ट बोलायला भेटत नाही. आता आपण आमटी कधी बनवतो, जेव्हा ना आपण पुरणपोळ्या बनवलेल्या असतात तेव्हाच आपण आमटी बनवतो. आणि गोडासोबत कसं आहे, एवढी आमटी छान नाही लागत, खाऊ पण वाटत नाही ना, आपण तेव्हाच बनवतो. चला म्हटलं आज मस्त आमटी बनव. आमटी कशाची? तर हरभऱ्याच्या डाळीची. हरभऱ्याची डाळ, मी चण्याची डाळ म्हणू शकता, हरभऱ्याची डाळ शिजू घातलेली आहे. साईडला राईस टाकलेला आहे थोडा, आणि म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊया. आता भाजी टाकलेली आहे शिजायला, डाळ टाकलेली आहे शिजायला. म्हटलं तोपर्यंत आपली डाळ शिजी, तोपर्यंत आपण थोड्याफार गप्पा मारूया. आता आमटी अशी बनवली सगळ्यांनाच आवडते. चला म्हटलं मग आज आमटीच बनवूया. मस्त असं वाटत होतं थोडं चरचरीत खाऊया, कारण की काल परवा दिवशी वरण खाल्लेलं, त्याच्यामुळं म्हटलं थोडं असं चटक्याचं खाऊया मस्त भाजी बनवून. तर काय बनवावं माझ्या पण लक्षात येत नव्हतं लवकर. तर मग मी ठरवलं, चला म्हटलं आज बनवूया आपण मस्त आमटीच बनवूया. म्हणून मी टाकली लगेच डाळ शिजण्यासाठी. आता मुलं येतील आणि कामं भरपूर असतात, त्याच्यामुळं मग काही ज्या दिवशी काही असलं तर मग त्या दिवशी शूट करता येते. म्हटलं चला आपण शूट करूया, स्वयंपाक करता करता थोड्याफार गप्पा पण मारूया. तोपर्यंत मुलं येतात ट्युशनहून, माझी भाजी आणि भात होऊन जातं. रात्यात मग चपात्याच. भाजी आता शिजायला टाईमच लागणार आहे, डाळी शिजायला. त्याच्यासाठी म्हटलं चला थोडंफार तुमच्यासोबत गप्पा करूया. तुमची कशी गेली दिवाळी, कशी नाही ती नक्की कमेंट करून सांगा. कोण कोण गावी गेलं होतं? आम्ही पण गेलो होतो दिवाळीला. तुम्ही आमचे ब्लॉग बघितलेच असाल. खूप मुलाने मस्ती केली, एन्जॉय केला. आम्ही पण खूप एन्जॉय केला. आमचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे पण गेलेलो. आणि दिवाळीच्या सुट्ट्यात असं तर जायला भेटत नाही, पण आम्ही खूप एन्जॉय केला. तुम्ही पण गेले होते का गावी? तुम्ही पण एन्जॉय केला का? तुमची कशी गेली दिवाळी? फराळ खाण्यामध्ये आणि नवीन नवीन कपडे घालण्यामध्ये. नवीन नवीन कपडे भेटतात दिवाळी आली तर, सगळं काही. आणि कोणाची कशी गेली ती नक्की कमेंट करून सांगा. आमची तर खूप चांगली गेली, कारण की आम्ही गेलो होतो गावी. मग गावी गेल्यावर प्रश्नच नाहीये. मुलांनी भरपूर फटाके फोडले माझ्या, आणि ते तर मी तुमच्याबरोबर शेअर केलंच होतं. पण जेवढं शक्य होईल तेवढं केलं होतं शेअर. जेवढं नाही होणार तेवढं नव्हतं झालं. म्हणजे काही काही टायमाला गावाला कसा अंधार असतोय, काही काही टायमाला करता येत नव्हतं मला शूट. आणि एक व्हिडिओ हाय ठेवलेला कार्यक्रमाचा, तो पण मी एडिटिंग केलेला नाहीये, तो पण टाकायचा आहे. पण एक विचार चाललाय, टाकू का नको टाकू. मी शूट केलेला आहे, फक्त व्हॉइस ओव्हर करायचा राहिला, तसाच आहे तो माझ्या ॲपमध्ये. आणि तो केलाच नाहीये मी, टाकलाच नाहीये चॅनलवरती. आणि असं काही आमची दिवाळी गेली. मुलं तर बोलली आता पटकन आपण गावावरून आलो, किती पटकन सुट्ट्या झाल्या, समजलं सुद्धा नाही आपल्या सुट्ट्या झाल्या म्हणून आपण इकडं आलो म्हणून. असे काही मुलं बोलत होते. आणि तिकडं खेळून आल्याच्या नंतर त्यांना इकडं स्कूलमध्ये जाण्याची एवढी एक्साइटमेंट होती भरपूर, की कधी जाऊ स्कूलमध्ये, कधी जाऊ. आणि स्वप्न सुद्धा पडत होते मुलाला की मी स्कूलमध्ये गेले म्हणून. असं काय होतं. आणि 2 दिवस सुट्ट्या होत्या ट्युशनला. आजच त्यांचं ट्युशन आहे, मग ते ट्युशनला गेले. आणि गावी खूप मस्ती करून आता अभ्यासाला लागले. तर अभ्यासाला पण लागलेले, त्यांचं प्रोजेक्ट पण आहे भरपूर, त्यांना पण काम आहे. आणि असं काही गेलं आमचं दिवाळीचं. आता मस्त आपल्या नवनवीन रेसिपी चॅनलवरती येणार आहे. गावी होती तेव्हा ब्लॉगच येत होते, कारण की आपला गॅसचा ना आपला संबंधच नव्हता. जेव्हा जेव्हा संबंध होता, जेव्हा जेव्हा गेले तेव्हा तेव्हा तुमच्याबरोबर शूट केलं. आता माहेरी गेल्यावर आयतं खायचं, आईश के साथ राहायचं, सगळं आयतं येतंय. त्याच्यामुळं गॅसकडे जायचा प्रश्नच नाही येत. कधीतरी मग दिवाळीचा तेवढा स्वयंपाक मम्मीला मदत करू लागली. असं तर आपल्याला काही नाही, आयतच वाढून येतंय, आयतच खायचं. ना वहिनी करू देत ना मम्मी करू देत, असं आहे. आणि आपल्या घरी आल्यावर आपल्यालाच करावं लागणार कामधंदे, आपल्याशिवाय कोण करणार. आता 2 दिवस झाले घराची साफसफाई चालू होती, आणि एक वस्तू काढल्यावर 4 वस्तू निघतातच साफसफाईमध्ये. काढायला काय वाटत नाही, पण ठेवायला भरपूर वेळ जातोय. आज पूर्ण माझा म्हणजे 2 दिवस झाले माझा पूर्ण कामातच दिवस गेला होता.
सगळं मी साफसफाई व्यवस्थित सगळं केलंय. आणि असं काय होतं, दिवाळीला जायचं पण हे होतं, घाई होती तिकडं जाण्यासाठी. चाललो बाबा. आणि इथं आल्याच्या नंतर पूर्ण क्लिनिंग करावंच लागत होती, म्हणजे भरपूर असं घाण झालं होतं. आणि कसं आहे, बाई असली घरामध्ये स्वच्छ ठेवती, माणूस तेवढा ठेवत नाहीये. त्या करताना मग मी सगळं साफ सुथरं सगळं व्यवस्थित केलंय. तेव्हाच मग मी सगळे हे केलंय. एवढं गावाहून आले, प्रवासानं थकतंय माणूस, भरपूर असा मोठा प्रवास असतोय. पूर्ण दिवसाचा सकाळीच लवकर निघा आणि इकडे यायला पण लेट होतंय, भरपूर वेळ लागतो. पण मग इथं साफसफाई केल्याशिवाय पर्याय नाही. आणि इकडं भरपूर अशी गरम वातावरण आहे, त्याच्यामुळं साफसफाई करावंच लागते. आणि घाण होते, मग घाण वास येतो घरामध्ये, त्याच्यामुळं सगळं साफ करावं लागतंय. त्याचेच असे 2 दिवस असेच गेले माझे. आणि आता मुलाचं स्कूल चालू झाले, ते पण मुलाच्या टिफिनच्या रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे. मी काय बनवले रेसिपीमध्ये काय नाही, आणि नवनवीन रेसिपी, मुलांच्या टिफिन झाले, मिस्टरांचा टिफिन झालं, ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे. सगळं मी शेअर करणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर नक्की सबस्क्रायबर करा, जेणेकरून माझ्या ज्या नवनवीन रेसिपी आहे मुलांच्या टिफिनच्या, ते तुमच्याबरोबर तुम्ही पण तुमच्या मुलाला बनवून टिफिनवरती देऊ शकता. चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर नक्की सबस्क्रायबर करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुमच्याबरोबर पोहोचेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघसाल. मग असं काही झालेलं आहे. आता मुलं बोलले आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पण गावी जाऊ म्हणून. आता बघूया, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पण जाऊया, कोणाचं लग्न वगैरे असलं. आणि असं पण इकडं मुलांना घरात राहून कंटाळा येतो. सारखं ट्युशन, सारखं स्कूल, सारखं ट्युशन, खेळायला जागा नसती. त्याच्यामुळे तर मग आम्ही मुलाला बघूया, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पण जाणार आम्ही. आणि आता तर काही चान्सच नाही आहे. आता स्कूलच चालू झालेलं आहे कालपासून, त्याच्यामुळे जातात कंटिन्यू, मस्त चालू आहे. आणि सुट्ट्या पण त्याने भरपूर एन्जॉय केला, कारण की आमचे फिरण्यात जास्त दिवस गेले. इकडं जाय तिकडं जाय, फिरण्यामध्ये कार्यक्रम होता. आणि शॉपिंग भरपूर होती, तर ती शॉपिंगचं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं नाही आहे, कारण की मी तिथं शूटच करणं झालेलं नाही. आणि पब्लिकमध्ये शूट करणं म्हणजे सगळे बघतात चेहऱ्याकडे, त्याच्यामुळे मी शूटच केलेलं नव्हतं. थोड्या क्लिप घेतल्या होत्या. आणि गावी गेल्याच्या नंतर भरपूर आमची शॉपिंग करायला, फिरायला गेलो. भरपूर आमचं असं जास्त फिरण्यातच दिवस गेले, कारण की कार्यक्रमासाठी आम्हाला शॉपिंगला करावंच लागत होती. त्याच्यामुळे मग आम्ही शॉपिंग करायला दिवसभर थकून जायचो, फिरून हे घ्यायचं ते घ्यायचं असं सामान. त्याच्यामुळे कसं आहे ना, तर मग भरपूर असं थकल्या होतं, त्याच्यामुळे मी काही एवढं शूट पण केलं नाही. आणि मुलं असतात सगळं चिवचू घरामध्ये, म्हणजे एडिट करायला पण आपल्याला व्हॉइस ओव्हर करायचं असलं तर होत नाहीये. तर त्याच्यामुळे मग मी जास्त एवढं त्याच्यामध्ये डोकं घातलं नाही. आणि शक्यतो बाहेर गेल्याच्या नंतर सगळे बघतात चेहऱ्याकडे, ते आपल्याला चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे मन स्टँड पण नाही आहे माझ्याकडे असं शूट करायला. हातामध्ये हे काढते मी, ती आहे, पण ते बाहेर घेऊन जातात ते स्टँड, काय बोलतात त्याला, ते नाही आहे. तर मग असं काही झालं आमचं. कार्यक्रम असल्यामुळे शॉपिंगमध्ये दिवस जायचा आमचा. सामान हे आणायचं ते आणायचं. त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही. फक्त आम्ही यात्रेत गेलो तेवढं शूट केलं. ते तुम्ही चॅनलवरती ब्लॉग टाकलेला आहे, तो बघितला असेल. आता चला, गप्पा भरपूर झालेल्या आहे. आता स्वयंपाकाची तयारी करूया. मुलं येतील ट्युशनमधून, तर मग आल्या कसं आहे, त्यांना भूक लागल्यासारखी होती. आणि मुलाची जरा तब्येत बरी नाही आहे आज. तर मग करून घेते म्हटलं, अगोदर भाजी करून घ्या, नंतर चपात्या करून घेऊ पटकन. स्वयंपाक करायला काय टाइम लागत नाही, माझा अर्धा पाऊण तासात स्वयंपाक रेडी होतोय, त्याचं काही हे नाही. आता फक्त चपात्या करायच्या राहिल्या, राईस पण बनतोय, तोपर्यंत भाजी पण शिजती. चपात्या झाल्याच्या नंतर लगेच मसाला भाजी आपण करून घेऊया मस्त झणझणीत. आणि हे तुम्हाला आमटीची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर केलेलीच आहे. फक्त म्हटलं चला आज थोड्याफार दिवाळीच्या विषयी गप्पा मारूया, म्हणून हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे की दिवाळीमध्ये तुम्ही काय केलं, काय खाल्लं, किती एन्जॉय केला, किती फटाके फोडले, त्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. चला मग आपल्या वेळ न घालवता स्वयंपाकाला सुरुवात करूया. आता भरपूर वेळ झालेला आहे आणि फॅन वगैरे सगळा बंद आहे, तर गरम भरपूर होत आहे. चला मग आता आपल्या स्वयंपाकाची तयारी करूया.